राजा हरण्या ओढणार माऊलींचा रथदिवे योगियांची माऊली म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गुरुवारी दिनांक 19 रोजी श्री क्षेत्र आळंदीवरनं पंढरपूरच्या दिशेनं टाळ मृदुंगाच्या गजरेमध्ये प्रस्थान सुरू झालंय। माऊली पुणे इथं मुक्कामाला असून उद्या सासवडला मुक्कामाला येतील। घाटातून पुरंदर तालुका सोहळ्याचा प्रवेश होतोय। हडपसर वरनं निघाल्यानंतर अवघड घाटातनं सोहळ्याच्या मुख्य बैलजोडी बरोबरच इतर बैलजोड्यांची आवश्यकता असते। यासाठी झेंडेवाडी येथील रमेश बबन शिंदे आणि सचिन शिवाजी झेंडे यांची बैलजोडी तयार ठेवण्यात आली आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यातील निसर्गरम्य असा नागमोडी वळण असलेला दिवे घाट अवर्णनीय असाच आहे। दिवे घाटातनं येताना वारकरी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अगदी तल्लीन होऊन नाचत गात दिवे घाट पार करतात। माऊलींच्या पादुका असतात तो चांदीचा रथ अवजड वजनाचा असल्यानं रथ ओढताना एक बैलजोडी अगदी थकून जाते। यासाठी रथावर इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे, मात्र तरीही इतर बैलजोड्यांची आवश्यकता भासत असते। मुख्य बैलजोडीबरोबरच झेंडेवाडी येथील आणखी बैलजोड्या लावून रथ घाटातून पार होत असतो। दरम्यान अनेक वर्ष झेंडेवाडी येथील रमेश शिंदे यांची बैलजोडी माऊलींच्या रथाला दिवे घाट पार करण्यासाठी मदत करत आहे। यंदा रमेश शिंदे यांच्यासोबत सचिन झेंडे यांची बैलजोडी लावण्यात येणार आहे। दिवे घाटातनं पुरंदर तालुक्यामध्ये पहिलाच झेंडेवाडी येथील विसावाजवळ रमेश शिंदे यांचा राजा आणि सचिन झेंडे यांच्या हरण्याच्या बैलजोडीची सन्मानपूर्वक पूजा करण्यात आली आहे। जोडीचा मान तुम्हाला मिळालेला आहे, तुमच्या काय भावना आहेत आणि तयारी काय आहे? एक सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे एक कारण असं, जे जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली हा जो सोहळा आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये, तो अख्ख्या पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये याचा नाही का आनंद सगळे वारकरी समाज घेत असतात। या सोहळ्यासाठी आमच्या झेंडोडी गावच्या वतीने आमचे चुलत भाऊ आहेत यांचा आणि हे शिंदे पाहुणे यांचा एक या दोघांच्या बैलांना एक बैलांना जो एवढा मोठा मान भेटला, तो मान मिळवण्यासाठी याच्या मागे पण असं सहजासहजी नाही भेटलेला, ह्याच्या मागे पण फार कष्ट असतात। आमचे लोकनेते दादासाहेब जाधवराव, बाबाराजे जाधवराव यांचा या ठिकाणी मोठा वाटा असतो। हे ग्रामपंचायतचं आम्हाला लेटर मिळतं, त्या लेटरवरती आम्ही आळंदीचे देवस्थान असतं ट्रस्ट त्यांच्याकडनं ती परवानगी मिळते। ती परवानगी मिळली त्याच्यानंतर मग तो बैलजोड लावला जातो। तर तो बैलजोड लावणं म्हणजे कसला पण बैल लावून उपयोग नाही, त्यासाठी चांगलेच बैल लागले पाहिजे अशी त्यांची एक मागणी असते। त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बैलजोड घेतला जातो। तो बैलजोड घेतल्यानंतर नुसतं फक्त आणून उपयोग नसतो, त्याचा खाण्याचा रत्तीप जो असतो, रत्तीपणा किंवा त्याचा जो ट्रेनिंग असतो, व्यायाम असतो, तो म्हणजे एक महिन्यापूर्वीपासूनच एक आनंद किंवा हा सण साजरा केला जातो। अशा पद्धतीचं आम्ही बैलाची देखरेख केली जाते। तुमची वारकरी पिढीची काही परंपरा? आमच्या गावामध्ये आमचं गाव झेंडेवाडी गाव हे संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी दोन संत म्हणजे ज्यांनी स्वतः समाधी म्हणजे इथं घेतलेली असे दोन संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं आमचं झेंडेवाडी। त्यात आमचं एक मोठं महत्भाग्य आहे की आमची बैलजोडी लावल्यानंतर जो रथ घाटांना वरती जो पुण्यापासून सासवडपासून सगळ्यात मोठा अवघड टप्पा जो आहे घाटाचा, तो घाटचा टप्पा पार करून आल्यानंतर आमच्या गावाचं एक भाग्य आहे की आमच्या गावाला इथं पालखी एक पाऊण तास थांबते। त्या पाऊण तासामध्ये इथं आमच्या गावातील सर्व लोकांना म्हणा किंवा इथं पंचकोशीतील सर्व लोकांना दर्शन मिळतं। त्या दर्शनासाठी आमच्या ग्रामपंचायत जे आहे यांनी बघा इथं मागे तुम्हाला दिसू शकतं, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे। इथं महिलांची रांग सेपरेट असते, पुरुषांची रांग सेपरेट असते, त्यांना कुठल्याही महिलेला कुठलाही त्रास प्रकारचा होणार नाही याची दक्षता घेतली जाते। सरावादरम्यान कसा सराव केला बैलांचा सराव करत असताना सकाळी लवकर उठून कुठलंही ट्रॅफिक नसताना बैल आम्ही खाली घाटाखाली नेतो बैलगाडीला जुंपून। तर तिथनं म्हणजे 15-20 दिवस रोज बैल जुंपायचे, त्यानंतर सरावाला चालवायचं 2-3 किलोमीटर चालवायचे, त्यानंतर अवताला चालवायचे नाही का, अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्यांना। रतीब पण त्या पद्धतीचा दिला जातो। पालखीचा बहुमान मिळाला तुम्हाला रथ ओढण्याचा, तर तुमच्या काय भावना आहेत? आमच्या भावना चांगल्याच आहे। चांगल्या भावनेसाठी देवाच्यासाठी व्यवस्थित आपण सगळ्यांनी मिळून करतोय। आणि पालखीला मान मिळाल्यापासून बैलांच्या बाबतीत काय काळजी घेतली? काय बैलांच्या बाबतीत काळजी म्हणजे त्यांचं सांभाळणं, व्यवस्थित सांभाळणे, त्यांना सराव देणे, हे कामं करून घेतो आम्ही त्यांच्या। तो बैल तुमच्याकडे पारंपरिक शेती असल्यामुळे शेतीसाठी बैल शेतीसाठी पण आहेत, ते शेतीला पण चालू आहे। ते चालू पहिल्यापासून शेती आपण बैलावरच करतो। आणि असं मान मिळालं की पालखीला सोबत येतो। तुमचाही बैल आहे या पालखी सोहळ्यामध्ये, तुमची काय तयारी आणि कसं? तयारी चांगली चाललेली आहे, तयारी एकदम जोरात आहे, सगळं ट्रेनिंग झालेलं आहे बैलांचं, काहीच विषय नाही आहे बाकी काय। तर तुमची निवड झाल्यानंतर शासकीय यंत्रणेतनं कोण तुमच्याशी संपर्क करतात? अधिकारी असतील, डॉक्टर असतील, ते सगळे
करतात चौकशी नाही का बैलाची. ही बैल जोडी सिलेक्ट करण्याची प्रोसेस कशी असते, तुमच्या भावना काय, तुम्ही काय तयारी केली होती यासाठी? बैल जोडी सिलेक्ट करण्यासाठी आमची ग्रामपंचायतची NOC लागते. त्याच्यानंतर आळंदीत जाऊन त्यांच्या देवस्थानच्या ट्रस्टचं जे असतं पत्र, ती लेटर ती मिळल्याच्या नंतरच आपल्याला ती लावून देतात, परवानगी मिळते. आणि परवानगी नसेल तर लावून देता येत नाही. त्याच्यासाठी पूर्ण 1 महिना जातो अख्खा परवानगी घेण्यासाठी. NTV न्यूज मराठी, पुणे.